नमस्कार मंडळी, वेलकम टू प्राचीज व्लॉग। माझ्या या पहिल्या व्हिडिओत मी तुम्हाला घडवणार आहे माझ्या वाचनालयाची सफर। चला तर मग ऑफिसमधून घरी आल्यावर आवरून मी निघाले होते लायब्ररी उर्फ वाचनालयाकडे। वाचनालयात जाणारी वाट बिकट आहे, ते म्हणतात ना, यशाकडे जाणारा रस्ता हा कधीच सोपा नसतो। हे या लायब्ररीवाल्याने फारच मनावर घेतले। एका बोळीतून आत गेल्यावर एक मोठे ग्राउंड दिसले, म्हणजेच आपण पोहोचलो। तर हे आहे शासनमान्य कैलासवासी नारायणराव उजंबळकर सार्वजनिक वाचनालय। जवळपास 5 महिन्यांनी मी लायब्ररीत आले होते। मला पाहून मॅडम खूप खुश झाल्या। मी पाहिले की मॅम एकटाच पुस्तक वर्गीकरणाचे काम करत होत्या। मग मी त्यांना मदत करायची ठरवले आणि सुरू झाले कथा कादंबरी यांचे वर्गीकरण। एक कपाट पूर्ण झाल्यावर मग मी स्वतःसाठी पुस्तके शोधायला लागले। एक एक करून सर्व काही पाहिल्यावर प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांचं झालं गेलं आणि रणजित देसाईंचं रूपमहाल हे पुस्तक मी घेतलं। पुन्हा लवकरच येते असं म्हणून मॅडमचा निरोप घेतला आणि बाहेर पडले। माझ्या लाडक्या स्कूटीवर स्वार होऊन घराकडे निघाले। सध्या एवढेच। बाय बाय मित्रांनो।